नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आभा हेल्थ कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट। तर आभा हेल्थ कार्ड म्हणजे नक्की काय? आभा हेल्थ कार्ड म्हणजेच तुम्हाला 14 अंकी स्वतंत्र ID क्रमांक भेटणार आहे। आपल्या आरोग्याची सर्व माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी त्या कार्डमध्ये भेटणार आहे आणि ज्या काही नवीन आरोग्याच्या योजना येणार आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे कार्ड उपयोगी येणार आहे। चला तर मग 2 मिनिटांमध्ये आभा हेल्थ कार्ड कसे बनवायचे ते बघूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आभा हेल्थ कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला Google Chromeला यायचं आहे आणि तिथं आभा कार्ड हे सर्च करून पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। पहिल्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या दुसऱ्या वेबसाईटवर रिडायरेक्ट व्हा। ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही या वेबसाईटवर रिडायरेक्ट होऊ शकता। त्यानंतर तुम्हाला क्रिएट आभा नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आभा कार्ड बनवण्यासाठी 2 ऑप्शन दिसतील। एक तर आहे आधार कार्डचा उपयोग करून क्रिएट युअर आभा नंबर यूजिंग आधार कार्ड आणि दुसरा म्हणजे ड्रायव्हिंग लायसन। तर ड्रायव्हिंग लायसनचा उपयोग न करता तुम्ही आधार कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा आधार कार्ड नंबर हा एंटर करायचा आहे। आधार कार्डचा नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कॅप्चा फिल करायचा आहे। व्यवस्थित कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत जो नंबर लिंक असेल त्या नंबरवर एक OTP जाईल। तो OTP इथं व्यवस्थित एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर हा व्यवस्थित एंटर करून तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे थ्रू OTP। व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP सेंड केला असेल। तो OTP इथं व्यवस्थित एंटर करायचा आहे। तो OTP व्यवस्थित एंटर केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की आभा अकाउंट एक्झिस्ट हे ऑप्शन आलेलं आहे। ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला वेब प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। वेब प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की आयुष्यमान भारत अकाउंट आभा कार्ड हे व्यवस्थित बनलेलं आहे। त्या कार्डला तुम्ही डाउनलोड आभा कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून डाउनलोड देखील करू शकतात।